शहर आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने सदरचा गुन्हा जो आहे तपासाला घेतलेला आहे आणि या तपासाअंतर्गत प्रमुख आरोपी जो आहे मलया प्रदीप मेहता याला जे आहे याला ताब्यात घेतलेला आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास जो आहे हा चालू आहे. या गुन्ह्याशी संबंधित जे काही शेअर होल्डर्स आहेत किंवा बाकीचे काही लोक आहेत यांनाही आपण यांच्याकडे चौकशी करतो आणि चौकशीमध्ये जे काही पुढे निष्पन्न होईल त्या अनुषंगाने पुढील कारवाई होईल. हा बॉयलर ब्लास्ट मलया मेहता नाशिकमध्ये कुठून होते त्या कुठून अरेस्ट झाले काय नाशिकमध्ये पुढे थांबले होते नाशिकमध्ये घडली सदर बाबत क्राईमच्या अंतर्गत तपास चालू होता. त्यामध्ये मुख्य आरोपी हा मलया मेहता यास आम्ही ठाण्यामधलं ताब्यात घेतलेलं आहे. तो मुख्य आरोपी आहे. यामध्ये खंडणी आणि विशेष कृती दल यांनी तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामध्ये आमचा सर्व स्टाफ आणि कर्मचारी ताब्यात घेतला आहे आणि सदर आरोपीची आई तिला चौकशी कामी नाशिकवाल्यांनी आपली टीम गेलेली होती तर आणि तिने ताब्यात घेतलेले स्थानिक पोलिसांच्या मदतीने. यामध्ये चौकशी काढण्याचा रोल अजून क्लिअर झालेला नाही पण मुख्य आरोपी मलया मेहता हा आहे त्याला आम्ही आज ठाण्यामधनं ताब्यात घेतलो. नेमका स्फोट कशा झाला नेमका म्हणजे या संदर्भात आहे ना हा टेक्निकल विषय आहे. हा अत्यंत टेक्निकल विषय आहे. त्या कारखान्यात जे काही केमिकल्स होते ते सगळे हायग्रेड जे केमिकल आहेत कशा पद्धतीने झाला हा जो आहे हा आता तपासानंतरच कळेल. आपण या टेक्निकल हेल्प सुद्धा आपण परत घेतलेले महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांनी आपण ग्रुपिंग केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक त्याचा अहवाल आला त्यानंतरच कळेल आपल्याला कशामुळे लागला. सर त्याच्यामध्ये पुढे असं आलेलं आहे का तिथं जी सुरक्षा उपाययोजना त्यांनी करायला हवी होती कामगारांची आणि जे एकदम अतिज्वलनशील केमिकल वगैरे होते त्याचा साठा करण्याबाबत जे काही नियम आहे तर त्याचं त्यांनी काहीच पालन केलेलं नाही. अगदी बरोबर आहे. हा जो आहे ना गुन्हा काल दाखल झालेला आहे. अरेस्ट केले का यांचं उत्तर पहिलं देऊ नये. हा गुन्हा जो आहे ना काल रात्री दाखल झाला आहे. तपास जो आहे अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे. आपण कुठले केमिकल्स हँडल करत होते त्या केमिकलच्या स्टोरेजची त्याच्या मुवमेंटची काय पद्धत आहे कशा पद्धतीने ते केली पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षिततेच्या उपाययोजना केलेल्या होत्या की नाही त्या संदर्भात शासनाच्या गाईडलाईन्स काय नियम काय हे सगळं आपण घेऊन त्याचा विस्तृत जो आहे तो सगळा जो आहे त्या तपास हा जो उद्या होईल. जस्ट अरेस्ट केलेला आहे त्याला उद्या कोर्टात घेऊन गेला. त्याच्यात सेक्शन वगैरे का वाढलेलं आहे नाही सध्या नाही.